शिर्डी, साईबाबांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी. इथे वर्षभर विविध उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. पण आता शिर्डीच्या आध्यात्मिक वैभवात आणखी एका ऐतिहासिक सोहळ्याची भर पडली आहे, आणि ती म्हणजे शिर्डी परिक्रमा. येत्या 13 फेब्रुवारीला होणाऱ्या या भव्य परिक्रमा सोहळ्यासाठी शिर्डी नगरी आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. दरवर्षी वाढणारा भाविकांचा प्रतिसाद आणि सोहळ्याचे भव्य दिव्य रूप पाहता यंदाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या टीमने बाबांच्या प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. परिक्रमेचा संदेश देशभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी शिर्डी परिक्रमा महोत्सव नावाचे विशेष स्टिकर्स तयार केले आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांवर हे स्टिकर्स लावून हा सोहळा घराघरात पोहोचवण्याचा संकल्प सोसायटीने केला आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 13 फेब्रुवारीला होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हीही शिर्डीत नक्की या. साईराम. शिर्डी परिक्रमा महोत्सव जो आहे तो 13 फेब्रुवारीला संपन्न होत आहे. त्या उत्सवाची तयारी जी आहे ती शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जोरात चालू आहे. या महोत्सवाची जी आहे ती प्रसिद्धी व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने जे भक्तांची वाहनं या ठिकाणी येतात त्या वाहनावर लावण्यासाठीचं एक स्टिकर जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे. हे निश्चितच चांगली बाब आहे आणि बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी यामुळे निश्चितच पण मदत होणार आहे. मी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ओम साईराम. शिर्डी परिक्रमा महोत्सव 2026च्या तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि यावर्षी श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार व त्यांचे सर्व सहकारी यांनी एक अभिनव कल्पना या निमित्तानं घेऊन आलेले आहे. शिर्डी शहरात साई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतात. ते साई दर्शन घेऊन आनंदी होऊन परत जातात. तर परत जाताना त्यांच्या गाडीवर एक शिर्डी परिक्रमा महोत्सवचं जर स्टिकर असेल तर या निमित्तानं बाबांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. आपण जाणतोच की शिर्डी परिक्रमा महोत्सव हा खूप मोठा होत आहे आणि त्याचं आमंत्रण वर्षभर साई भक्तांना मिळावं या उदात्त हेतूनं त्यांनी ही कल्पना राबवलेली आहे. मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण शिर्डीकरांनी देखील आपापल्या व्यवसायाचं प्रतिष्ठानाचं नामोल्लेख करून अशा प्रकारची स्टिकर छापावी आणि जास्तीत जास्त वाहनांना जर आपण ती स्टिकर लावली तर निश्चितप्रमाणे साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होणार आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाची नावं त्या स्टिकरवर छापून अशा प्रकारची स्टिकर बनवून घ्यावी आणि जास्तीत जास्त वाहनांना लावून याचा प्रचार आणि प्रसार करावा अशी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं मी विनंती करतो. धन्यवाद. आदित्य दुणबळे, शिर्डी.